या शुभ कार्यप्रसंगी आपण पाहतो ज्यांची उपस्थिती आमच्या 40+ मास्टरचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते मच्छिंद्रनाथ मोरेश्वर ठाकूर यांचं सुद्धा आगमन होत आहे। तदनंतर ग्रामसुधारणा मंडळ बोरखारचे उपाध्यक्ष या नाट्य कलाकृतीचे आणि मंडळी सुमारे 350 वर्षापूर्वी ज्यांनी सह्याद्रीच्या कड्या कापाऱ्यांमध्ये स्वराज्याचं राहिलं ते हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुद्रा करून मी श्री दिसाई मोराई आरती सेवक मंडळ बोरखार यांच्या वतीनं व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं अगदी मनाच्या गाभाऱ्यापासून सहर्ष स्वागत करतो। सुस्वागतम, स्वागतम, शुभ स्वागतम। मंडळी, प्रत्येक भक्ताच्या हाकेला हो देणारा आणि प्रयत्नाला साथ देणारा म्हणजे ईश्वर। अधर्माचा नाश करणारा आणि सत्याचा विजय करणारा म्हणजे ईश्वर। करीतो प्रार्थना तुझ ईश्वरा, ते सर्वांना शक्ती आणि बुद्धी। गुणगान तुझ गाण्या मा, मिळत राव सदा ही सद्बुद्धी। तर चला मंडळी, या सृष्टीच्या विधात्याला, त्या लंबोदराला हे पहिलं नमन करून व्यासपीठावर उपस्थित असलेला सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण या कार्यक्रमाचा शुभ प्रसंग, शुभ सुरुवात आपण गणपती बाप्पाच्या प्रतिमा पूजा करायची आहे। अगदी प्रत्येक कार्यक्रमामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा असतो असे असणे काही सन्माननीय तेजस कैलास यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे, सुद्धा सहर्ष स्वागत। ते पहिलं पुष्प माझ्या गणपती बाप्पाच्या चरणी ईशास्त्रम नमन हे माझे गौरीपुत्र विनायका, भक्तीने स्मरता नित्य आयुकार अनंत साधती। प्रथम नाव वक्रतुंड, दुसरे एकदंतके, तिसरे कृष्णबिंदाक्ष, चौथे गजवक्रते। या साक्षात लंबोदराला ही पुष्पमालिका अर्पण केली जात आहे। त्यानंतर ग्रामसुधारणा मंडळाचे माझे अध्यक्ष भाई रोशन सुरेश डग्रामास विनंती असेल या ठिकाणी गणपती बाप्पाच्या प्रतिमेचे पूजन। त्यानंतर ग्रामसुधारणा मंडळ बोरखारचे उपाध्यक्ष आपण या नाटकाचे निर्माता अतुलजी मनोज ठाकूर आपणास विनंती। त्यानंतर नाटकाचे निर्माता या ग्रामसुधारणा मंडळाचे माझे अध्यक्ष तेजस प्रकाश द्याकी या आपण सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करायचं आहे। गावचे पोलीस पाटील विनायक लक्ष्मण मोकर, सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर पांडुरंग टाकी, या उजनी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच भरत नरेश टाकी, अगदी पाहतोय आपण मधुकुमार गावडे सर आपण गावात स्वागत केलं जात आहे। धनजीत टाकी, त्यानंतर या नाटकाचे निर्माता एस गावडे सर, ग्रामसुधारणा मंडळाचे उपाध्यक्ष या ठिकाणी अतुलजी मनोज ठाकूर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन। ही मंडळी इतिहासाच्या मनावर आणि राष्ट्राच्या मनावर माजी संतानावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा एकमेव राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शुभ हस्ते या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन। त्यानंतर पाहतो सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर पांडुरंग टाकी या आपण आपल्या शुभांशी आपण या ठिकाणी गणपती बाप्पाच्या प्रतिमेचं पूजन। त्यानंतर भरत नरेश टाकी सामान्य उपसरपंच विज्ञानी ग्रामपंचायत, त्यानंतर तेजस प्रकाश टाकी अगदी क्रिकेटच्या मैदानावर सुद्धा अगदी बोरखार टीम या सिटी ट्रॉफी फुटेजच्या फायनलमध्ये प्रवेश केलेला आहे आणि या फायनलमध्ये ती खेळणार आहे। नक्कीच मंडळाच्या वतीने त्यांना सुद्धा बेस्ट ऑफ लक दिलं जात आहे। त्या ठिकाणी अनेकची प्रवर्तनाची आपला विनंती असेल की आपण गणपती बाप्पाच्या प्रतिमेचं पूजन हे दीप प्रज्वलित करायचं आहे। तदनंतर विनायकजी लक्ष्मण मोकर आपणास विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी तदनंतर तेजस्वी प्रकाश द्याकी आपणास विनंती असेल
नंदकुमार गाव आमचे स्नेही आहेत आम्हाला त्याचे या नाट्याचे नाट्य दिग्दर्शक एस एस कॉवर्स यांचा शुभ असते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिनिधित्व विनंती असते या ठिकाणी नंदकुमारजी गावडे या कार्यक्रमासाठी आमच्या विनंती असेल गणपती बाप्पाच्या प्रतिनिधित्व या ठिकाणी करायचं आहे तर या ठिकाणी श्रीफल कार्यक्रमाचा शुभ सुरुवात आपण या ठिकाणी करावयाचे आहे विनंती असेल ग्रामसुधारणा मंडळ बोर्डाचे अध्यक्ष या कार्यक्रमाचे नियोजन अध्यक्ष शैलेश बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती चला मान्यवरांनी सुरू व्हायचं जायचं आहे जगत पाटील नागदिगाव गजानन पाटील बिंगडे अविनाशी पाटील जोरदार टाळीवाजून त्याचं सहर्ष स्वागत करूया अगदी अतिथी कक्षामध्ये विराजमान असलेले सर्व मान्यवर अगदी देवाप्रमाणे हे सर्व मान्यवर आहेत त्या मान्यवरांचा सहर्ष स्वागत सोहळा या ठिकाणी होत आहे त्या आठवणींचा पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन मंडळाच्या वतीनं आपला हा शुभ सन्मान आदरातिथ्य सन्मान थँक्यू सो मच आपण पाहतोय त्यानंतर या नाटकाचे निर्माता ग्रामसुधारणा मंडळाचे माजी अध्यक्ष ग्रामसुधारणा मंडळाचे माजी अध्यक्ष मच्छिंद्रनाथ मोरेश्वर ठाकरे यांचा शुभ सन्मान त्यानंतर पंचावतांचे आपण शुभ सन्मान या ठिकाणी होत आहे त्यानंतर या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी धन्यवाद थँक्यू सो मच जाती याचा शुभ सन्मान थँक्यू सो मच त्यानंतर वसुराम पाटील रांजणपाडा अगदी अनेक कार्यक्रमामध्ये नाट्य दिग्दर्शन त्यांनी केलेले आहे मंचावर ज्यांची उपस्थिती अगदी विंधण्याच्या त्या भूमीवर त्या रंगभूमीवर ज्यांनी छत्रपती त्यानंतर टाकीगावचे सद्गृहस्थ मंडळी ज्या ज्या वेळेस टाकी गावाच्या रंगभूमीवर ज्या ज्या वेळेस ऐतिहासिक नाटक ज्यांचे केलं जात आहे नंदकुमारजी गावडे नक्कीच आपलं सुद्धा मुलाचे सहकार्य या कार्यक्रमासाठी लाभलेला आहे त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे उरण टेनिस क्रिकेटचे या ठिकाणी आपण पाहतोय प्रोप्रायटर जी टाकी याचा शुभ असे खऱ्या जोरदार टाळ्याने वितरण वाजवायचे आहे नाटक संपल्यानंतर खऱ्या अर्थानं पोच पावती उमेश गावांना द्यायची आहे अगदी जपानमध्ये त्या ठिकाणी कार्यरत असताना या नाटकासाठी खऱ्या अर्थाने ज्यांनी स्वागत या मंडळाच्या वतीनं सामाजिक नाटकामध्ये खऱ्या अर्थाने ज्यांनी रंग छटा सादर केली आणि खऱ्या अर्थाने या कलाकारांना घडवण्याचं काम केलं विनंती करतो सर्व मान्यवरांना की आपल्या लाडक्या नाट्य दिग्दर्शकाचं जोरदार टाळ्याने सहर्ष स्वागत करूया या गावचे सुपुत्र जयदेवी विद्यालयाचे आदर्शवत शिक्षक वृंद उत्कृष्ट निवेदक तथा सूत्रसंचालक अगदी 1 नव्हे 2 नव्हे तर 3 महिने आपला अमूल्य वेळ खर्च करत या मंडळासाठी या गावातील कलाकारांसाठी खऱ्या अर्थाने ज्यानं ही कलाकृती सादर करण्याचं काम केलेलं आहे जोरदार टाळ्याने आपण सहर्ष स्वागत करूया एस एस सावंत सर उत्कृष्ट असे नाट्य दिग्दर्शक अगे शिल्पा काय झालं अगे चहा घे सॉरी श्याम मी चहा पित नाही तुझ्या बायकोला आय मीन बहिणीला माहीतच आहे अरे पण असा घाई तुझ्या बायको जवळ आय मीन बहिणींजवळ निरोप ठेवलाय सांगेलच की तुला आणि चट्टीतच राहायचं समजला
मीच शिकलेला केला. शिल्पा अगं श्रीखंड सुद्धा राहील होती बघ. श्याम बाबू तुमची नोकरी सुटली म्हणून की काय आज श्रीखंड अरे नाही रे सदू, आज आमच्या सुदेश भाऊजींना कॉलेजमध्ये शतक मारलंय म्हणून श्रीखंड. तू हे जेवून जा ना. श्रीखंड एवढा वहिनी एवढा लागतो 1 किलो श्रीखंड मला जेवायला. बर बर. मला नाही माहित वाटलं. आता 10 वर्ष तुमच्या हाताखाली जीवाला नक्की केली. मला सगळं लावून बघलो आणि तुमची वाट बघायला लागलो. एवढ्यात मला समजलं तुम्हाला नोकरीवरनं काढून टाकले. सदू अरे मला मालकाने नाही काढलं कामावरून. अरे मीच चाल फेकून आलो. आता नोकरी पण ठेवणार नाही तुम्हाला. पहिल्या माणसाची नाही घाबरलो. उचलू हे शक्यच नाही रे. त्याला वाईट वाटेल, ते उपरते होईल. पण ज्या वेळी माझा प्रामाणिकपणे करेल ना आणि एक दिवस मला नक्कीच कामावर घेईल हा माझा ठाम विश्वास आहे. माया अरे माणूस मेला ना तरी माणसाचा प्रामाणिकपणे कधी मरत नसतो लक्षात ठेव. पण आज माझ्या मनाची विचित्र स्थिती झाली आहे रे. उद्या सुदेशा कॉलेजची फी भरायची आहे. कुठून पैसे आणणार आणि कोण देणार. अरे, रागाच्या भरात विचार करून बसलो. आता सुदेशा कॉलेजची फी फॉर्म फी कशी भरायची. हो रे श्याम, कालच मला सुद्धा स्टँडवर भेटला होता. म्हटलं की दादा उद्या आला की कॉलेजची फी भरतो म्हणून. पण काही म्हणा श्याम, आपला सुदेश यावेळी फर्स्ट क्लासने पास होईल बघतो. अरे आमचा सुदेश आहेच पण हुशार. आला तुम्ही? हो अहो हातकडी मारायची ना. मागच्या अंगणात कपडे वाळत घालत होते. थांबा मी मस्त गरम गरम चहा घेऊन येते. वहिनी, 1 कप नाही 2 कप बरं का. अय्या भाऊ तुम्ही कधी हा काय आत्ताच आलो. बरं, आणते. बरे श्याम, काही म्हणा, अरे नवरा दमून भागून घरी आला आणि बायकोच्या जसं गरमागरम चहा घेतला ना, थकवा कुठल्या कुठे निघून जातो ना ना. अर्थातच ते बायकोच्या हातावर अवलंबून असते. अरे बरोबर आहे. नपेक्षा आमच्या शेतांच्या शांत काकू, तिचं काय झालं. अरे नवरा कामावरून घरी येण्याच्या आधी दरवाजात झाडू घेऊन अशी उभी. सकाळी सांगितलेलं सर्व सामान आणलात, कांदे आणलेत, बटाटे आणलेत आणि सांगितलेल्या सर्व गोष्टी आणल्यात ना तरच आज नपेक्षा राहिलेलं सामान आणायला बाजारात पाठवणार. माया पण मला मात्र माझ्या मनासारखी सोयासारखी आणि देवतेसारखी बायको मिळाली बघ. अरे आमच्या संसारात कष्ट पडतात ना ते नेहमी असे असते. बरोबर. श्रीकृष्णाची बासरी आणि बायको हसरी मनाला कसं एकदम मुक्त करते नाही. पण कधी कधी मला राहून राहून असं वाटतं की एक दिवस त्या बासरीचे सूर उचित भंगाळून नाही ना. कशामुळे. अरुणमुळे. अरुणमुळे. होय. हल्ली नको नको त्या गुंड मित्रांच्या संगतीनं एक दिवस ते त्याच्या आयुष्याचा सत्यानाश करतील बघ. अरे तू तुझा सख्खा भाऊ, अरे तसं कोणी म्हणणार पण नाही रे. पण त्याच्या स्वभावात आणि तुझ्या स्वभावात कितीचा फरक तो. त्याची फार काळजी वाटते रे. त्याच्या पुढे आयुष्याचं काय होणार कुणास ठाऊक. छान गप्पा रंगलेल्या दिसतायत. चहा करते. हे चाय घे. वहिनी, चहा एकदम पक्कड झाले हा. आता घरून गेलाय. हो. अगदी जेवल्यासारखं वाटलं. बर श्याम, आता मी निघतो. अरे जरा स्वतःची काळजी घेत चल आणि टेन्शन मध्ये जरा कमी राहत चल रे. ठीक आहे. चल मी निघतो आता. अरे पण भाया आता काय जाणार. अरे आता कामाचं बघ कुठेतरी. अरे तू बाबाने किती त्रास देणार. एक तर इंटरला 3 वेळा आपली खाल्लीस. अरे श्याम, काय अरे मार्कांची मापटी भरली नाही म्हणून आपटी खाली. आता नोकरीसाठी हेलपाटी घालतो.
बर वहिनी थँक्स फॉर टी. चल श्याम आता मी निघतो खरं. बरं. हो हो चल. सावकाश आहे हो रे. आणि याचा अजून मधून हो हो. हो पण अजून सुदेश आहे कॉलेज मधून. क्रिकेटची मॅच नाही का? उशिराच निघतात. आणि उद्या त्याच्या कॉलेजची मदत फी भरायची आहे. आणि आज हा नोकरी सुटल्याचा मग त्याबद्दल तुम्ही काही काळजी करू नका. माझे पटवलेलं मंगळसूत्र ना ते विकून टाकूया. शिल्पाकडे काय बोलतेस तू हे? अगं लग्नाच्या पाठावर एवढं मी दागिना घातला मी तुला. अगं तेवढं मी असू दे ना. काळ्या मनाच्या पोटी आणि आज खरी गरज आहे ती सुदेश भाऊजींना पुढे करण्याची. त्यांचं सारं भवितव्य या क्षणाच्या गरजेत. अगं मी मागतो ना कुठे ते दुसरीकडे. कुठे पाहणार? कोण देणार? आधीच पैसा त्याबद्दल दादा वहिनी सेंचुरी. अरे दादा वहिनी सेंचुरी. अगं दादा वहिनी आज आमच्या धमालच केली हो. आज आमच्या कॉलेजमध्ये मी डबल सेंचुरी मारली दादा. अरे वा अक्षवंत हो. विजयी भव. आता घंटानान सुरू सरळ कांद्यावर बसा. अरे दादा 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 आज तुझ्या छोट्या बंधू राजाने कमालच केली. अरे कमाल म्हणजे अगदी धमाल. आमच्या कॉलेजच्या 8 गडी अगदी 50 धावांवर पास झाले. आणि मग मी उतरलो आणि रे चौका रे छक्का. दादा विजय पक्का. सेंचुरी डबल. हा म्हणजे आज हिला तुमची दृष्टच काढायला हवी. वहिनी नको काढायला दृष्ट. आम्ही आहोत दष्टमुक्त. आता तुझा आपला काहीतरीच बघ. अहो, मी काय म्हणते काय? आज सुदेश भाऊ जिंकून आलेत ना हो. तर मग आपण त्यांना श्रीखंड आणू. तुम्ही पहिले बाजारात जाऊन शिल्पा अगे शिल्पा. सुदेश सुदेश. अरुण हे अरुण. हा कधी घरी नसला. काय बोलायचे अरुण. श्याम श्याम चालेल का याला? आयला आता टिक टिक करताय तरी पण लुक करत नाही. अरे ये श्यामच्या बाबू. अरे झालंय काय तुला? रात्रभर ट्रक करून जागरण झालं की काय? ट्रक म्हणजे तुझी दुसरी बायकोच झाली यार. अरे चालायचं. ड्रायव्हर आणि पाण्यातील मासा दोन्ही सारखेच. तरी वेळेत झोप घेता येत नाही. हा तुझा प्रामाणिकपणा. हे बघ श्याम, माणसाला नको त्या ठिकाणी प्रामाणिक राहू नये. अगदी आजोबा मला उपदेश करतोय. अनुभव रे. मी नाही का प्रामाणिक राहिलो आणि धप दिवशी प्रेमात आडवं पडलो. माझ्या माणसानं आधी स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकावं आणि मग प्रेमाच्या लग्नाच्या लफड्यात पडावं. अरे श्याम, मी पायावरच उभा होतो रे तिच्या. अरे त्या बँकेत चांगली सर्व्हिस होती. तब्बल 35,000 रुपये पगाराची. म्हटलं पार्टी मारणार आहे, आपल्याला नोकरी करण्याची गरज उरणार नाही. पण साला दुर्दैव आहे माझे. अरे तिचा बाबारवाला साप पडून. अरे एके दिवशी चक्क मला असा रस्त्यात गाठला आणि फणा काढून म्हणतो कसा, काय रे शेमड्या माझ्या पुढे वगैरे मारतोस? अरे ती कुठे तू कुठे? ती ग्रॅज्युएट आणि तू नॉन मॅट्रिक. हे बघ, माझ्या मुलीला भेटलास ना तर साला तुझ्या दोन्ही दगडे तुझ्या हातात येईल. अरे असं म्हणून माझ्या धुमणावर लागली आणि गावी निघून गेला साला. तरी पण मी थांबलो नाही रे. सतत तिला 8 दिवस शोधत राहिलो आणि 9व्या दिवशी ती भेटली. भेटले? अरे आधी कडकडून भेटली तिच्या नावड्याला. असं अरे 4 दिवसापूर्वी तिचं लग्न झालं रे दुसऱ्या मुलाबरोबर. आणि तो मुलगा
चक्क माझा लंगोटी यार. अरे मी जाऊन त्याच्या कानात सांगितलं, काय यार तू माझाच माल पलवला, तर साला मला म्हणतो तुझा गाल सांभाळ म्हणून. भैया, अरे वेड्या, लग्न झालेल्या मुलीबद्दल असं बोलू नये. अरे पाप आहे ते पाप. अरे श्याम, पाप पुण्याच्या बुजगावण्याला आताचे तरुण घाबरत नाहीत रे. सरळ त्याच्यावर धार घालतात धार. ते सर्व धावते रे. तो आज निराश का आमचा प्रामाणिकपणा. नडला आता काय केलं घोटाला. अरे त्याचं काय झालं, काल रात्री आमच्या शेठचा माल अर्जंट दुसऱ्या गाव पोहोचवायचा होता. म्हणून मी ट्रक घेऊन निघालो. तोच वाटेत मला 2 स्त्रिया दिसल्या. एक बिचारी गरोदर होती, रस्त्यात तलमळत होती. आता रात्रीची वेळ, ट्रक टॅक्सी मिळणार कुठं. त्याने माझ्या ट्रकला हात केला आणि मी ट्रक थांबवला. तिने जोडीच्या बाईने मला हात जोडून विनंती केली की भाऊ, माझी बहीण रस्त्यात तळमळते आहे, तिला लवकर दवाखान्यात नेणे गरजेचं आहे. मग ताबडतोब मी त्याला माझ्या ट्रक मध्ये बसवलं आणि दवाखान्यात सोडून आलो. त्यामुळे काय झालं, अरे त्या दिवशीचा माल योग्यमध्ये पोहोचला नाही म्हणून शेठ माझ्यावर जाम भडकला रे. आणि तुला नोकरीवरून काढून टाकलं. नाही, अरे मीच चालू त्याच्या अंगावर फेकून आलो. अरे श्याम, आता तू चावी का फेकून आला. अरे तो मला म्हणाला की तू अशीच ट्रक मध्ये माणसे बसून आणि वर्षात पैसे खात असावास. याचा मला भेट राग आला. अरे गेली 10 वर्ष इमाने नोकरी केली आणि ऐन वेळी एका संकटात सापडलेल्या बहिणी सोबत महिन्याने मदत केली. हा माझा गुन्हा श्याम, काय? त्या तुझ्या शेटला हराम खोरळ मला एकदा दाखवून दे. साला रस्त्यात भेटलं ना त्याचे टंगड्याच तोडतो. नाही बाई. अरे गेली 10 अहो, तुम्ही त्यांच्याकडून 2 लाख रुपये घेतले होते ना, हो, ते मला लागले. पण केव्हा तर परत आले. या आठवड्यात. 8 दिवसांनी शक्यच नाही काय. 8 दिवसांनी कुठून पैसे परत करणार आणि कसे करायचे. अहो, तो 3 लाख रुपये झाले म्हणतो एकूण. काय, हो 3 लाख रुपये. हो. अगं मी तुला घेतले होते. अहो, पण एका वर्षाचं त्यांनी 1 लाख रुपये व्याज लावले. नाही, शक्य नाही. अगं तू मला म्हणाला होता की मी व्याज घेणार नाही म्हणून. अहो, आपण सर्वजण एका जहरी रागाच्या विळख्यात पुढचे गुंतले गेले. काय म्हणते शिल्पा, एका जहरी नागाच्या विळख्यात. त्यांनी तुमची कोऱ्या फॉर्म पेपरवर सही घेतली ना? हो, अगं पण तो मला म्हणाला की इन्कम टॅक्स वाचवण्यासाठी अशी कागदपत्र दाखवून लागतात म्हणून. अहो, इथेच फसला तुम्ही. तुमच्या भोळ्या बाबड्या स्वभावाचा त्यानं पुरेपूर फायदा घेतलाय. नाही, शक्य नाही, तो असं करणार नाही. हा तुमचा गैरसमज आहे. आता गुन्हेगार आहे तो. त्याला हे आपलं डोळे जप्त करायचे. किंवा 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 का शिल्पा. काही नाही. 8 दिवसांनी कसे काय पैसे परत करणार, कुठून देणार. हे तर आईने वेळी माझी नोकरी गेली आणि सुदेशा कॉलेजची फी भरायची आहे. अहो, याबद्दल तुम्ही काहीही काळजी करू नका. मंगळसूत्र आहे ना. शिल्पा, अहो, काळ्या मण्याच्या पोटीनं सौभाग्यवतीचा गळा कसा शोधून दिसतो नाही. आणि दागिने असतात ते अडी अडचणीला उपयोगी पडावेत म्हणून. आणि आज मला खरं तर दागिन्यांची गरज नाही, तर सुदेश भाऊंना त्याची जास्ती गरज आहे. त्यांची ही सुवर्ण संधी आणि मी सोन्याच्या हव्यासापोटी बघू देणार नाही. हे मंगळसूत्र घाला आणि त्याचा डोळ्या मात्र करून घ्या. वहिनी, वहिनी, नाही वहिनी, नाही 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 वहिनी, नाही. त्या पवित्र मंदिरातील देवीच्या पायावर माझ्या घरावर पाणी. तुम्ही का उठलात आणि अंगण किती ताप आहे तुमच्या. आणून करा भाऊ. ही तारख्या आराम करून देतील. घ्या घ्या बोलून घ्या. तरी शेवटी खावा घरातून. यापूर्वीच त्या करायला हवं होतं, पण भावाच्या माझ्या पुढे केल्याने तेच चुकलं. अरे बाहेर पडतात तुझ्या पुढे डर ऐकून येतं.
थांब शिल्पा, आज मला बोलू दे. या आत्मीला बोलू नाही याचा गैरफायदा उठवायला हराम खुरानं आणि चोर लुटारू लफंगा झाला. मोठा भाऊ मुली असल्याने आपण सध्या ऐकून घेणार नाही. पण माझा आहेस तो. मी कोण मारणार? तुम्ही एका बाजूला दोघं आणि तो हराम कोण सुद्या आणि मी एकटा. पण मी जे करणार आहे ना ते योग्यच करणार आहे. ऐकत आहेस तू. काय करणार आहेस? या 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 घराचे सारखे हिस्से काय का आता का चेहरा पडला? अरे मी तुझी अपमानी जीवन जगता असता येत आहे मला. अरे मी तुझी मानहानी का करतो? तुला सोडून काय बोलतो विचार कधी केला असतो? अरे तू चांगला व्हावास, मोठा व्हावास, हीच आमची इच्छा आणि हीच आमची कल्पना. दादा हे फक्त तुझी तोंडावर बोलायचे भाषण आहे. पोलीस नाही, ही तोंडावरची भाषा नाही, तर कालचा तपास केला का तेरी वेदना वेदना. असं मग मला सांग, त्या नागपाल कडून काल 2 लाख रुपये आणलेस, कर्ज काढलायस ना? हो, मला नाही विचारता. ते मी माझ्या नावावर घेतले आपल्या सुदेशसाठी. पण ते मीच घेणार आहे. पण त्याला त्या घरात दाखवलं. अरे कोण सांगतोय? नागपाल एकदा सहीचा बॉन्ड पेपर दाखवलाय मला आणि एक काम ठेवलंय. काय का आता का चेहरा पडला? मला ते नागपालमध्ये फसवलं की काय? नागपालला फसवलं नाही तर तू मला फसवलं. वडिलकीचा अधिकार दाखवले त्याने. वडिलकीचा अधिकार दाखवला मी. मग मलाही भावकीचा अधिकार दाखवावा लागेल. उद्याच्या उद्या सगळे या घराचे सारखे हिस्से कर आणि माझा हिस्सा मला दे. समजलंस? लक्षात ठेव. अरुण, अरुण, अरे काय मागितलंस तू? या घराचे हिस्से, अरे त्यापेक्षा माझ्या शरीराचे तुकडे काढणे मागितलं. शिल्पा, अगं हा बरा होण्यासाठी याला मी चांगल्या 2 गोष्टी सांगितल्या, हे माझं चुकलं. तू गुंडगिरी करत राहा, चोर लुटारू लफंगा हो नाही सांगितलं, हे माझं चुकलं. अरे परमेश्वरा, हे प्रसंग पाहण्यासाठीच का तू मला जिवंत ठेवलं आहे? अरे अरुण, याच बाहुलीने तिच्या शेवटच्या अंगावरचा दागिना अरे तुमच्यासाठी बहाल केला. कालचाच पर्वत धरून. पण आज या सावित्रीवर रस्त्यावर पडण्याची वेळ झाली वेळ. अरे अरुण, तो नागपाल मला रस्त्यावर फेकणार आहे. रस्त्यावर माझी बायको तिचं सौभाग्य त्या रस्त्याच्या दिलवडीत कुंकत बसणार आहे. तिचं कुंकू त्या रस्त्याच्या कडेला मुलं घेऊन बसणार आहे. असं काहीही मनात आलेलं का? राजवस्त्राच्या गुसावी वरकड दिसणाऱ्या सीतेला आपल्या पती रामासोबत रामधून वाटत होता. पण शेवटी रामराज्य झालंच. तर ही सीतेच्या वाडीला आलंच ना. 14 वर्षाचं वनवन जंगलात. आता असं विचार करून तुम्ही मनस्ताप करून घेऊ नका. चला भाऊ, आराम करा. अरुण, आम्ही काय मागितलं तर काय मागितलं? तुझ्या छोट्या भावाचा अरुणचा देखील नाव होता. पण वहिनी सांगतात काल रात्रभर तो घरीच होता. शिल्पा हा माझा बालपणीचा मित्र. आज 5-6 वर्षांनी आलाय. लहानपणी मी याला भेंड्याहून हाक मारायचो आणि मी तुमच्या शेंड्या धरायचो. बरं श्याम, निघतो. अहो, चहा तरी घेऊन जा. नको, सध्या मी काही नाही.
या प्रकरणाचा सोक्ष मोक्ष मला लवकरात लवकर लावायचा. येतोय. चल तुला मी सोडायला येतो. अरे तुझी तब्येत. अरे जास्त लांब नाही रे. अरे येते बरं शिल्पा येतोय. लवकर या ना. हो हो वाऱ्यावर जास्ती फिरू नका. हा हा नाही. श्याम, तुझ्या तब्येतीची काळजी घेत जा जरा. हो रे बाबा. येतो. कुठून आला? कुठं? एका मा शिल्पा वहिनी. नमस्कार. श्री तिसाई मोर या आरती सेवक मंडळाचं यंदाचा 28वा वर्धापन दिन आणि वर्धापन दिनानिमित्त आम्ही या ठिकाणी परंपरेनुसार या गावची परंपरा म्हणा, नाट्य कलाकृतीची परंपरा किंवा या विभागाची परंपरा म्हणा, ही परंपरा अबाधित ठेवून या ठिकाणी आम्ही यंदा गणेश हिरलेकर लिखित गाभारा ही नाट्य कलाकृती सादर करणार आहोत. विशेष म्हणजे या मंडळाचे जे अध्यक्ष आहेत भाई हिरामन कमलाकर ठाकूर आणि या नाट्य कलाकृतीसाठी जे आम्ही अहोरात्र मेहनत घेतलेली आहे त्याच्यामध्ये माझे सहकारी स्नेही मित्र दिगोडे हायस्कूलचे शिक्षक वृंद श्री रमाकांत मोकल सर आणि मी या नाटकाचा दिग्दर्शक म्हणून मला अभिमान आहे की आमचं जरी गाव छोटंसं असलं तरी त्या छोट्याशा गावातून ही नाट्य कलाकृती किंवा नाट्य परंपरा जपण्याचा प्रयत्न करतो आहे आम्ही. आणि मी तुम्हाला या प्रसंगी ग्वाही देतो या दोघांच्या वतीने की हा जो गाभारा जे नाटक आहे ती सध्याच्या परिस्थितीत आपण बघितलीत की ज्यांच्याकडे अमाप पैसा असतो त्या अमाप पैशामुळे त्यांना कोणकोणत्या प्रकारची व्यसनं लागतात आणि त्या व्यसनातून संपूर्ण कुटुंब कसं उद्ध्वस्त होतं, कुसंगतीतून माणूस कसा उद्ध्वस्त होतो हे सादर करण्याचा प्रयत्न आम्ही ह्या गाभाऱ्याच्या नाटकातून केलेला आहे. तर मला आशा आहे की येणाऱ्या पुढील अनेक वर्षांमध्येही ही परंपरा कायम ठेवण्याचा म्हणजे पूर्वी ह्या गावामध्ये ऐतिहासिक नाट्य कलाकृती होत होती आणि त्या ऐतिहासिक नाट्य कलाकृतीला आम्ही काही पूर्ण विराम दिला नाही, परंतु सध्याच्या परिस्थितीला जे हवं आहे त्या परिस्थितीवर आम्ही नाटक किंवा नाट्य कलाकृती देण्याचा प्रयत्न करीत आहोत. यानंतर रमाकांत मोकल सर, मी आपणास विनंती करतो की आपण याबाबत या मंडळाच्या कार्याबद्दल व्यक्त करावं. नक्कीच सर, रावण सर, आज मंडळाचा 28वा वर्धापन दिन अगदी मोठ्या दिमागदार पद्धतीने आम्ही साजरा करतोय. अगदी हे नाटकच करतो असं नाही तर दिवाळी हा जर असला सण तर त्या दीपावलीच्या दिवशी आम्ही संपूर्ण गावामध्ये दीपोत्सव साजरा करतो. त्याचप्रमाणे जे 10वीला विद्यार्थी पास होतात, 12वीला पास होतात अशा गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते आजच्या दिवशी आम्ही सत्कार करतोय. आणि नक्कीच आज जो आम्ही जे नाट्यपुष्प सादर करतोय या गावचे सुपुत्र अगदी JNPT विद्यालयाचे शिक्षकवृंद एस गावण सर उपस्थित आहेत. अगदी दिग्दर्शन करणार आहेत. अगदी 3 महिने त्यांनी अतिशय मेहनत घेतलेली आहे आणि नक्कीच मला अभिमान आहे की गावचा सुपुत्र आमचे परममित्र ही नाट्य कलाकृती प्रेक्षकांना नक्कीच आवडेल अशी या प्रसंगी मी ग्वाही देतो. हिरामन कमलाकर ठाकूर अध्यक्ष, मला ह्या प्रसंगी आपल्याला सर्व प्रेक्षकांना सांगायचं आहे की आपली जी काही संस्कृती आहे, आपली जी काही परंपरा आहे ती आपण परंपरा अबाधित ठेवण्याचा प्रयत्न करूया. मग ती नाट्य कलाकृती असेल, एखादं मंडळ असेल, तर माझी अशी इच्छा आहे की आपल्या या पंचक्रोशीत जेवढी छोटी छोटी गावं आहेत त्या गावातून नाट्य कलाकृती सादर होतात. टाकेगाव असेल, विंधणे असेल, चिरनेर, कळमुसरा आणि हे आमचं अगदी छोटंसं गाव ओळखार, परंतु आम्हाला अभिमान आहे की आम्ही दरवर्षी एक नाट्य कलाकृती देऊन एक प्रेक्षकांना जुनी परंपरा जी आपली आहे ती परंपरा आम्ही कायम ठेवण्याचा, आपली संस्कृती कायम ठेवण्याचा आम्ही मंडळाच्या वतीने पूर्णपणे प्रयत्न करत आहोत. आणि आपल्या सर्व प्रेक्षकांना मी या ठिकाणी आव्हान करू इच्छितो की हे नाटक आपण शेवटपर्यंत बघा. जशी सुरुवात आहे तसंच नाटकाचा शेवटही कुणी या ठिकाणी आपण बघायला विसरू नका. धन्यवाद.